शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील क्लेरा ब्रूस ग्राउंड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळलेल्या एका इसमावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले। हा इसम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवित भिंतीच्या आडोशाला बसलेला असल्याने पोलिसांच्या गस्ती पथकाला त्याच्यावर संशय आला। ही कारवाई शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान सुरू असलेल्या रात्री गस्ती दरम्यान करण्यात आली। गस्ती दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सबकारे, अंमलदार महेश पवार, संभाजी कोतकर हे गस्त घालत असताना रात्री 12:15 सुमारास क्लेरा ब्रूस ग्राउंड जवळील भिंतीच्या आडोशाला एक इसम संशयास्पद स्थितीत आढळून आला। पोलिसांना पाहून तो इसम पळू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव असे सांगितले, मात्र त्यास त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शहरातील श्रीरामनगर मुरडगाव रस्त्यालगत राहणाऱ्या एका मजुरावर त्याच्या शेजारच्याने कामावर जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हल्ला केला। या घटनेत मजुराच्या डोक्यावर वीट मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुनील किसन राठोड यांनी फिर्याद दिली आहे। ते रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात। रविवारी सकाळी 6:30 वाजता ते आपल्या घरासमोर काम करत असताना त्यांचे शेजारी राहणाऱ्या कृष्णा राठोड हा त्यांच्या जवळ येऊन माझ्या मालकाकडे कामावर चल असे म्हणाला। त्यावर सुनील राठोड यांनी काम करायचं की नाही हे मी ठरवेन, तो मध्ये लुडबुड करू नकोस असे स्पष्ट सांगितले। यामुळे संतप्त झालेला कृष्णा राठोड याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धाव घेतली व गचंडी पकडून मारहाण केली। झटपटी दरम्यान त्याला बाजूलाच पडलेली वीट उचलून सुनीलच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली, त्यात ते जखमी झाले। सावेड येथील हिंदुत्व चौक तपोवन रस्ता या परिसरात 2 परप्रांतीय तरुणांकडून गांजा, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा एकूण 83,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान संशयित हालचाली लक्षात घेत सुमारे 4,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत श्रीरामपूर येथील 3 संशयितांना ताब्यात घेतले। ही कारवाई रविवारी पहाटे 2:30 सुमारास आयुर्वेद कॉर्नर अमरधाम रस्ता येथे करण्यात आली। सावेडीत उपनगरातील तपोवन रोड येथील अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी 25 लिटर गावठी हतबट्टीची दारू जप्त केली। ही कारवाई रविवारी करण्यात आली असून या प्रकरणी आर्यन अमित निमगावकर याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपी तपोवन रोडवरील झुडपात इख्या कापड्याच्या आडोशाखाली गावठी दारूची विक्री करत होता। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।